आर्मीमध्ये सैनिक समोरासमोर लढतात, त्यामध्ये दिसून येतं, जाणवतं लोकांना. परंतु नेव्हीमध्ये आम्ही लांबून वॉर करतो, त्यामुळे ते आमचं जाणवत नाही का आम्ही काय करतो. सबमॅरिन पाण्यामध्ये लोकेट करणं म्हणजे हे फार मोठा टास्क आहे. आपलं ते म्हणतो ना निडलिंग हेस्टॅग, तसं आहे. ते फार मोठं काम आहे. ते सबमॅरिन हुडकायचं खरंच अवघड आहे. आम्ही अक्षरशः तुम्हाला सांगतो, शिप आमची ऑपरेशन मध्ये आहे आणि वेदर खराब असल्यामुळं हे होतात आणि आम्हाला वॉमिटिंग होते. तर मी कित्येक वेळा अशी बकेट गळ्याला बांधून काम केलेलं आहे, कारण उलटी होती. जेव्हा तुम्ही फौजीमध्ये भरती होता, आर्मी म्हणा, नेव्ही म्हणा, कुठल्या एअरफोर्स मध्ये, तर तुमचं एक त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असा असतो की माझ्यापेक्षा माझा देश महत्वाचा कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्या सौजन्याने शौर्यगाथा चॅनेलवरती आज आपण भारतीय नौदलातील निवृत्त कॅप्टन बाबासाहेब पाटील यांच्याकडून मोठमोठ्या जहाजांवरील आणि युद्धातील अनेक घटना ऐकणार आहोतच. सोबत भारतीय संरक्षण दलातील नोकरी का महत्वाची आहे हेही जाणून घेणार आहोत. मिरजेच्या एका सामान्य कुटुंबात जन्मलेले आणि तिथेच जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षण पूर्ण करून अभ्यासाची आणि देशसेवेची प्रचंड आवड असणाऱ्या बाबासाहेब पाटील यांनी देशातील कठीण परीक्षांपैकी एक असणारी NDA पास करून भारतीय नौदल जॉईन केलं. पस्तीस वर्षांहून अधिक काळ इंडियन नेव्हीमधून देश सेवा करून ते निवृत्त झाले आणि आजही त्याच भावनेने देशासाठी येथील युवा पिढीसाठी प्रोत्साहन देत आहेत. आर्मी, एअरफोर्स, नेव्हीसाठी मार्गदर्शनही करत आहेत. चला तर जाणून घेऊया या लढवया योद्ध्याची ही शौर्यगाथा. सर्वांना नमस्कार. शौर्यगाथा चॅनलमध्ये आज आपण भेटायला आलेलो आहोत भारतीय नौदलामध्ये 35 वर्ष कार्यरत राहिलेले कॅप्टन बाळासाहेब पाटील सर यांना. नौदल म्हणजे काय, नौदल आणि सैन्य दल याच्यामधला फरक काय, या आणि इतर सर्व काही गोष्टी आपण सरांकडून जाणून घेऊया. सर नमस्कार. नमस्कार. सर, माझा पहिला प्रश्न आपल्याला हा आहे की भारतीय इंडियन आर्मी आणि इंडियन नेव्ही या दोन ब्रांचेस मध्ये खूप काही फरक आहे. कारण इंडियन आर्मी जेव्हा युद्ध लढते तेव्हा त्यांचं युद्ध जगाच्या समोर येतं, पण नेव्ही बॅक स्टेजला असून सुद्धा नेव्हीचं कॉन्ट्रीब्युशन खूप असतं. तर मला याचं सर सविस्तर त्याची माहिती द्या. म्हणजे आर्मीमध्ये सैनिक समोरासमोर लढतात, त्यामध्ये दिसून येतं, जाणवतं लोकांना. परंतु नेव्हीमध्ये ours is a different war game. We operate from a distant place. म्हणजे एखाद्या एनिमीच्या बंदरावर किंवा जागेवर आम्ही लांबून वॉर करतो, लांबून अटॅक करतो, त्यामुळे ते आमचं जाणवत नाही का आम्ही काय करतो. जसं 1971 लढाईमध्ये आम्ही जे मिसाईल अटॅक कराचीवरती केला, हार्बरवरती आणि सिटीवरती, तो फार निर्णायक अटॅक होता. त्याचा फार मोठा परिणाम पूर्ण लढाईवरती झाला. कराची हार्बर हे पूर्णपणे नाकाम केलं होतं आम्ही त्या अटॅकमुळे. म्हणजे हार्बर मधल्या शिप्स देखील हार्बरमध्येच बुडल्या होत्या, त्यामुळे तो रस्ताच बंद झाला होता त्यांचा. शिप्स ना बाहेर येऊ शकत होत्या ना आत जाऊ शकत होत्या, अशा परिस्थिती होता. प्लस त्यांचे ऑइल टँकर आम्ही जे जमिनीवरची टँकर्स असतात त्याच्यावरती अटॅक केला होता, ते त्यांना आग लागली होती. त्यामुळं ऍक्च्युली ती वॉर फार म्हणजे आमचा जो अटॅक होता तो फार डिसायझिव्ह होता पूर्ण लढाईसाठी 71च्या. म्हणजे सर आपलं असं म्हणणं की भारत पाकिस्तानचं 1971चं जे युद्ध झालं, तर त्या युद्धाचा जो ह्याच्यामधले जास्त सहभाग तुमचा नौदलाचा पण होता. तो कसं, तुम्ही आता आर्मीमध्ये लगेच दिसून येतं, तिकडे अटॅक केला, तिकडे हे केलं, पण आमचं दिसून येत नव्हतं. आम्ही लांबून अटॅक केला आणि हा अटॅक म्हणजे फार आश्चर्यकारक अटॅक होता. ज्या मिसाईल बोट्स आम्ही लढाईसाठी वापरल्या, त्या मिसाईल बोट्स ऍक्च्युली फक्त कोस्टल डिफेन्स साठी होत्या.
आणि त्यांची तेवढ्या लांब जाण्याची पात्रताच नव्हती. आम्ही दुसऱ्या शिपनी त्या बोटी टो करून नेल्या, फायर केलं आणि मग परत आलो. ओके. म्हणजे इव्हन रशियाच्या त्या रशियन बोट्स होत्या, इव्हन त्यांनी इमॅजिन केलं नसेल की ह्या बोटी अशा वापरू शकतो आपण. हो, म्हणजे इंडियन लोकांकडे एवढी पॉवर आहे हे हा. त्यांनी इमॅजिन केलं हा, नव्हतं. म्हणजे ते प्रॅक्टिकल यूज कसा करायचा आहे. करायचं. Yes. जहाज त्यांनी बनवलं होतं, त्यांनी बरोबर. आम्हाला विकलं होतं, बरोबर. पण ते जहाज कसं वापरायचं हे आमच्या हातात होतं. म्हणजे त्याचा वापर सर तुमच्या नौदलानं अगदी व्यवस्थित हा. केला. तो वेगळा केला आम्ही असा की त्यांनी सुद्धा इमॅजिन केलं नव्हतं की असा वापर होऊ शकतो. म्हणजे मला वाटतं हे सगळं क्रेडिट आपल्या नौदलाला आहे सर. मग सर नौदलामध्ये आपण अँटी सबमरीनच्या फ्लाईटवर पण काम केलेलं आहात. हो. त्यानंतर नौदलामधल्याच आपण एक्झिक्युटिव्ह पदावर पण काम केलेलं आहात. ह्या 2 पदांवरचा काम करताना एखादा असा कुठला अनुभव आहे का आपल्याला? खूप असा थरारक अनुभव आहे की आपण सांगू इच्छिता आम्हाला? कारण अँटी सबमरीनचं काम खूप वेगळं असतं सर. हा. समुद्राच्या ते पाण्याखाली. अँटी सबमरीन आम्ही जे काम करतो ते वरून काय कळून येत नाही ना. येस, बरोबर. आम्ही सबमॅरीन पाण्यामध्ये हे करणं, लोकेट करणं म्हणजे हे फार मोठा टास्क आहे. आपलं ते म्हणतो ना निडलिंग हेस्टॅग, तसं आहे ते. फार मोठं काम आहे ते. सबमॅरीन हुडकायचं खरंच अवघड आहे, पण ते आम्ही करतो. आणि आमच्या विमानातून आम्ही सोनोबॉयज ड्रॉप करतो समुद्रामध्ये आणि त्याच्यावरून त्याच्या सबमॅरीनचा आवाज पिकअप करून मग सबमॅरीन कुठं आहे ते हुडकायचे. त्यात सोनोबॉयज पण वेगवेगळ्या तऱ्हेचे असतात, त्यामुळं म्हणजे पोझिशन एक्झॅक्ट मिळू शकते वेगवेगळ्या सोनोबॉयजनी. ते करून सोनोबॉय सबमॅरीन हुडकून तिच्यावरती मारा करायचा, हे आमचं काम. आणि त्यासाठी आम्ही टॉर्पिडोज आमच्या एअरक्राफ्टमध्ये असतात, ते आम्ही विमानातून ड्रॉप करतो. किंवा वॉटर बॉम्ब्स, म्हणजे त्याला डेप्थ चार्जेस म्हणतात, की ते ठराविक डेप्थला गेल्यानंतर बस्ट होतं. ते असं टाकल्याबरोबर बस्ट होत नाही. पण सर हे अँटी सबमरीन फ्लाईट चालवताना असा कुठला अनुभव आहे का आपल्याला? की कारण कधी कधी असं असतं की सर्वसामान्य जे आपण फ्लाईट आपल्या इंडिया बाकीच्या ज्या कंपन्यांच्या असतात, वातावरण दूषित असलं तर ते रद्द करतात. तसं आपल्याकडे काय असतं का? आम्ही सबमॅरीन एक्सरसाइज होती, सबमॅरीन हे करायची होती म्हणून आम्हाला जायचं होतं. आणि वेदर इतकं खराब होतं की नॉर्मली देअर वुड बी नो फ्लाईट. म्हणजे कुठल्याही फ्लाईट त्या दिवशी नव्हत्या वेदर खराब हो. असल्यामुळे. ओके. त्यामध्ये आम्ही टेक ऑफ करून गेलो. सबमॅरीनचे ऑपरेशन झालं आमचं. परत येताना आम्ही आर्कोनला लँडच करू शकलो नाही. 2-3 चक्रा काढल्या, अजिबात काही दिसत नव्हतं खाली. बापरे. शेवटी आम्ही त्या भयंकर पावसात चेन्नईला डायव्हर्ट केला, तिथं उतरलो. आणि इतका धोधो पाऊस होता की आम्ही एअरक्राफ्ट मधून बाहेर सुद्धा येऊ शकत नव्हतो. इतकं मोठं, म्हणजे हे वादळच होतं ना. ते आपल्या चेन्नईला वादळ फार येतात. बरोबर. असा पाऊस कमी पडतो, पण वादळी पाऊस फार पडतो. तसा पाऊस पडतो रात्रभर. आम्ही रात्रभर त्या एअरपोर्ट वरती, त्या टार्मॅक वरती विमानातच राहिलो. तसंच आणखी एक प्रसंग सांगतो तुम्हाला. मी त्यावेळी आयलँडर एअरक्राफ्ट फ्लाय करतो, लहान एअरक्राफ्ट आहे. त्याच्यावरती परिणाम याचा टर्ब्युलन्स वगैरे जास्त होतो. 85 ची गोष्ट आहे. आमची 2 विमानं आयलँडर्स एका वेळी टेक ऑफ झाले. म्हणजे ट्रेनिंगचा पिरियड होता तो माझा स्वतःचा. एक विमान दक्षिणेला गेलं, एक विमान उत्तरेला गेलं नाईट फ्लाईंगसाठी. दक्षिणेचं विमान कोसळलं पावसामुळे, वेदरमुळे कोसळलं. आम्ही नॉर्थला जात होतो, तर ते आम्हाला त्यांनी सांगितलं की तुम्ही परत या, ते विमान हुडकायला हे करा म्हणून. तर आम्ही आमचं ट्रेनिंग कॅन्सल केलं आणि परत आलो ते विमान हुडकायला, नोईंग इट दॅट ते विमान वेदरमुळे गेलंय आणि आम्ही त्याच वेदरमध्येच गेलो होतो. अरे बापरे. आणि असा प्रसंग मी सांगतो, हे माझं दुसरं जीवन आहे. अशा प्रसंगामध्ये होतो. ते विमान आम्ही काहीतरी 10,000 फूट उंचीवर होतो, ज्यावेळी त्याला हुडकत होतो. पूर्णपणे आउट ऑफ कंट्रोल होतो. असं इट वॉज बीइंग टॉस्ड लेफ्ट राईट सेंटर. आमचं सगळं रडार शिरार काही सगळं म्हणजे नॉन ऑपरेटिव्ह झालं होतं.
मला थोडं डोक्याला लागलं, पण वरती असं एकदम बरोबर. हे करतो ना तसं एकदम वरती लागलं. कारण मी ट्रेनिंगमध्ये त्यावेळी माझा ट्रेनिंगचा पिरियड होता, म्हणून मी सीट बेल्ट लावला होता. मी त्याला असं उलट बसावं लागत होतं आणि धाड दिशे असं हे झालं आणि वरती मला डोक्याला लागलं. मग त्यानंतर आम्ही सीट बेल्ट वगैरे सगळं हे केलं आणि वी डिडंट नो वेअर वी वर फॉर सम टाइम. म्हणजे असे खूप अनुभव आहेत सर हो. आपल्याकडे. आणि सर मगाशी आपण बोलताना काहीतरी श्रीलंकाचा एक अनुभव सांगत होता, तर तो कृपया आम्हाला सांगा. श्रीलंकेमध्ये आर्मी जशी जायची जमिनीवरती, त्यांच्यात लढाई व्हायचे, मारामारी शांतिदूत व्हायचे. म्हणून जात होते. शांतिदूत Yes. शांतिदूत म्हणतो आम्ही. बरं. तो पण त्यांचे बरेचसे डेथ झालेत आर्मीचे. हो, श्रीलंका. तसं आमचे डेथ होत नाहीत नॉर्मली, अच्छा. पण आम्हाला पण त्याच्यामध्ये भाग घ्यावा लागतो आणि घेणं जरुरी आहे बरं. देशाच्या दृष्टीने. बरं. तर आमची शिप त्यावेळी विशाखापट्टणम मध्ये होती. आम्हाला त्यांनी तिकडे डायव्हर्ट केलं 40 दिवसासाठी आणि श्रीलंकेला. श्रीलंकेला. ओके. आणि त्याच्या अगोदर एक दुसरी शिप होती तिथं, बरं. तिला आम्ही रिप्लेस केलं. कारण 40 दिवसाच्या वर असे कंडिशन हो. राहणं म्हणजे इट इज इम्पॉसिबल. हे 40 दिवस देखील फार झालं. बरं. की तुम्ही बघा ना, झोप आम्हाला अशी असेल की रात्रभर पेट्रोलिंग करायचं ऍक्शन स्टेशन मध्ये. ओके. म्हणजे ऍक्शन स्टेशन हे एक रेडीनेसची स्टेप आहे जी आपण वॉर मध्येच करतो. त्यावेळेस सगळे फुल शिप्स कंपनी इन्क्लुडिंग जे ते का तुमचे स्वयंपाकी किंवा स्टीवर्ड वगैरे असतात ते देखील जागे असतात. ते सप्लाय लाईन करतात ना, बरं. ते सप्लाय लाईन साठी जागे असतात. त्यांचं दुसरं, जरी तो स्टीवर्ड असला तरी तो सप्लाय लाईन मध्ये म्हणजे लोकांना त्यांच्या जागे जाऊन जेवण द्यायचं किंवा खाणं द्यायचं हे सगळं त्यांना करावंच लागतं ना त्यावेळी. कारण बरोबर. ती व्यक्ती ती जागा सोडू शकत नाही, Yes. तिथंच राहावं लागतं अटेंटिव्ह. आणि मग खाणं पिणं सगळं तिथं आणून द्यावं लागतं त्यांना. हो. किंवा दारू गोळा हाताळायसाठी त्यांना वापर केला जातो, न्यायला इकडून तिकडून. ह्या सर्व गोष्टी त्यांना, ह्या स्टीवर्ड्स किंवा कुक्स असं त्यांना करावं लागतात. किंवा ते साफसफाई करणारवाले असतात ते. अगदी छोट्या छोट्या लोकांचं पण सर याच्यामध्ये Yes. कॉन्ट्रीब्युशन खूप असतं. तो जरी स्टीवर्ड असला तरी तो युनिफॉर्म मध्ये असतो ओके. की त्याला हे सगळं करावं. म्हणजे वॉर मध्ये तो देखील सामील असतो. छोटे छोटे त्यांचा भाग असतो हा. सर. आपण म्हणतो की हा त्या ह्याच्यातला सप्लायवाला आहे. नाही, तो सप्लायवाला जरी असला तरी लढाईमध्ये त्याचं तेवढंच हे असतं, सहभाग असतो. फक्त त्यांचा दिसून येत नाही. ते दिसून येत नाही. हा, ही फार मोठी गोष्ट असते सर. जे आपले असतात ना स्टीवर्ड म्हणा, कुक्स म्हणा, जे जेवण करतात बरोबर. किंवा साफसफाईवाले, असे 3 ब्रँचेस आहेत. जनरली आपण त्यांना एवढं महत्व देत नाही, पण ते देखील सहभागी असतात. त्यांचा देखील सहभाग असतो लढाईमध्ये. सर, ही खूप खरं छान आज माहिती मिळाली आपल्याला. कारण आपण फक्त बाकीचे जे आर्मी मधले म्हणा किंवा तुमच्या नेव्ही मधल्या लोकांचं आपल्याला कॉन्ट्रीब्युशन जगाच्या समोर येतं, पण ही पण लोक ही आहेत. फार मोठी बाग आहे. फार मोठी आपण बाग. नॉर्मली तसं बघत नाही, बघत. पण त्यांचा देखील सहभाग असतो. सप्लायवाले तेच तर सप्लाय करतात सगळं. बरं. सर, आपण कोची, मुंबई आणि अशा भरपूर म्हणजे 8 जे आपले सागरी हे आहेत, म्हणजे तुमचं नौदलाचं मुख्य हे असतं, ध्येय असतं की सागरी किनाऱ्यापासून, समुद्रांपासून आपल्या शत्रूचं हो आपलं संरक्षण करणं, करणं. म्हणजे भारतीयांचं. हा. तर त्याच्यामधला काही कोचीचा एक तुम्ही मला अनुभव सांगितला होता, तो मला सांगू शकाल काय? की कोचीमध्ये ते तैवानचे फिशिंग. आमची लढाई नेव्हीचा उपयोग लढाईसाठी तर होतोच, बरं. पण आपल्या सागरी सागरी म्हणजे काय म्हणतात त्याला, समुद्राचं रक्षण थोडक्यात, म्हणजे परक्या, म्हणजे आपले हल्ले जे करतात शत्रू त्यांच्यापासून आपलं इकॉनॉमिक कंट्रोल आर्थिक. शिप मधून होतं. म्हणजे हे आयात आयात निर्यात होती yes, शिप yes. मधून, बरोबर. किंवा हे करून, किंवा आमचे जे प्रॉपर्टी आहे ती सेव्ह करायची. जसं हो. ऑइल रिग्स आहेत, ओके ओके. अच्छा. किंवा आपल्या एरियामध्ये येऊन लोक फिशिंग करतात. त्याचा परिणाम आपल्या फिशिंग वरती होऊ शकतो, होतोच. बरं. होऊ शकतो नाही, होतोच. होतो. बरं. तर तसा एक प्रसंग तुम्हाला सांगतो मी. आपल्या एरियामध्ये येऊन हा. तैवानीज ट्रॉलर्स बरं. येऊन फिशिंग करत होते अच्छा. कोचीमध्ये. ऑफ कोची. ओके ओके. म्हणजे कुठून आले ते बघा, तैवानहून ऑफ कोची. कारण आपल्याकडे फिशिंग, आपले लोक एवढी फिशिंग करू शकत नाहीत इतकं, कारण त्याच्याकडे मास फिशिंग होते. आपल्याकडे तसे छोट्या बोटी होत्या त्यावेळी. मी 81 ची गोष्ट सांगतोय. बरं. तर ते फिशिंगला तिथं आले होते.
मग आम्हाला ज्यावेळी कळालं, मग आम्ही त्यांना अप्रोच केलं, त्यांना पकडलं, त्यांच्या बोटी, आणि त्यांना आम्ही कोचीनमध्ये हार्बरमध्ये आणलं. पण ते देखील आर्म्ड असतात बरं का, त्यांच्याकडे देखील अच्छा. पिस्टल, बंदूक वगैरे असतात. बरोबर. तर त्यामध्ये फायरिंग सुद्धा झाली, कोणाला डॅमेज झालं नाही, कारण शेवटी ह्या स्मॉल आर्म्सनी आमच्यासारख्या मोठ्या गन्सवाल्या शिप्सला काही करू शकत नाहीत. ते शेवटी त्यांना सरेंडर करावंच लागलं. मग त्यांना आम्ही पकडून हार्बरमध्ये आणलं, आणि पोलीस वगैरे येऊपर्यंत आम्हीच त्यांचं हे म्हणजे त्यांच्यावरती हे ठेवलं. त्यात आमचा एक ऑफिसरला गोळी लागली, म्हणजे बोटाला गोळी लागली. तसं काही डॅमेज झालं नाही, फक्त त्या बोटाला गोळी लागली. आणि मग त्यांना आम्ही पोलिसांच्या ताब्यात दिलं. त्याच्यानंतर मग आमचं काम संपलं. आम्ही पोलिसांना ताब्यात दिलं की ते पोलीस आणि कस्टम्स ते बघून घेतात. मग बाकीचं म्हणजे कारण तुम्ही मगाशी म्हटलं तसं नौदलाचं काम हे युद्धाबरोबरच ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे जे बाहेरून फिशिंग जवळजवळ 70% व्यापार शिपिंग मधूनच शिपिंग होतो. मधून होतो. अगदी ते देखील बरोबर. कंट्रोल. आता मलाका स्ट्रीट साठी आपण लढतोयच. बरोबर. तर हॉर्मुझ तुम्हाला माहितच आहे काय झालंय ते. सध्याचं ज्वलंत उदाहरण आहे. तर ते या ते सगळ्या मेंटेन करणं देखील आमचं काम आहे. नेव्हीचं काम शिपिंग आहे. लेन्स मेंटेन करणं देखील आमचं काम आहे. तर त्यामुळे आपल्या शिप्स सुखरूप आहे. इनफॅक्ट आता हे वॉरच्या अगोदर देखील ते ह्याच्यामध्ये येमेन मध्ये वगैरे ते आपल्या शिप्स हे करायचं, हायजॅक करायच्या वगैरे, हो. त्याच्यासाठी थ्रूआउट लास्ट आय थिंक 8-10 years और मोर इनफॅक्ट आमची एक तरी कमीत कमी शिप तिथं असतेच कायमची. अच्छा. त्याच्यामुळं आपल्या शिप्सला फार कमी हे झालं, अटॅक झाले त्या ह्याच्याचे बंडखोरांचे जे आहेत ना एमएनई वगैरे. त्यामुळे आपल्या शिप्स जनरली सेफ आलेले आहेत, कारण आमचा प्रेझेन्स असल्यामुळे. आमच्या शिप्स मर्चंट शिप्स किंवा पॅसेंजर शिप सारख्या स्टेबल नसतात. त्या फार पिचिंग रोलिंग करतात. वादळ वगैरे कधी ते सांगतो ना, सगळ्या गोष्टींचा तुम्हाला सामना आम्ही अक्षरशः तुम्हाला सांगतो, शिप आमची ऑपरेशन मध्ये आहे आणि वेदर खराब असल्यामुळं हे होतात आणि आम्हाला वॉमिटिंग होते. तर मी कित्येक वेळा अशी बकेट गळ्याला बांधून काम केलेलं आहे, कारण उलटी होते आणि असं खाली पडलं की ते वास येतो. मग त्या बकेटमध्ये हे करायचं, ते नंतर बकेट खाली करायची, परत लावायची, परत कामाला सुरुवात, असं केलेलं आहे. अँड आय हॅव देर वॉज अ ओकेजन व्हेन आय हॅव ओमिटेड ब्लड, कारण आत काहीच नाही ना, सगळं बाहेर येतं. बापरे, तेव्हा भीती म्हणजे असे हे होत असेल सर. पण हे सगळं करून काम चालू ठेवायला पाहिजे, त्याला हे नाही, रेस्पाईट नाहीये सर. म्हणूनच आज आम्ही आमचं जे शौर्यगाथा चॅनल आम्ही याच्यासाठी सुरू केलं की आम्हाला यंग लोकांना हा संदेश द्यायचा की किती तुम्ही भारताच्या म्हणजे एकूण सैन्य सगळ्यांपासून आम्हाला किती प्रोटेक्ट करत असतात सर. सर, नौदलाचा विषय आहे म्हणून मी सांगते की छत्रपती शिवाजी महाराज जे आपल्या सगळ्यांचं महाराष्ट्राचं कुलदैवत आहे, ते ह्याचे खरे जनक आहेत आरमार विभागाचे. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा आज युवा पिढी खूप वेगळ्याने नाव घेते की शिवाजी महाराजांची जय म्हणून घोषणा करत असते, पण खरं त्यांचं काम आणि आत्ताची जी युवा पिढी भरकटत चालली, तर तुम्ही युवा पिढीला काय संदेश द्या? एक नौदलात येण्यासाठी म्हणा किंवा एक आमचा जो उद्देश आहे की हे खरे रिअल हिरोज आहेत आपले, जे भारतीय सैनिक आहेत. आता तुम्ही हिरो म्हणता, पण हिरोज म्हणता, पण आम्ही काय म्हणतो, देशसेवा. देशसेवा, बरोबर. देशसेवा ही कुठल्याही तऱ्हेने करू शकता आपण, बरोबर. पण इवन तुमचे डॉक्टर्स, इंजिनियर्स, एव्हरीबडी, बँकर्स, एव्हरीबडी डज देशसेवा टू सम एक्सटेंट. पण आमचं जे आहे, आमची देशसेवा आहे ती स्वतःच्या वर, म्हणजे आपल्या आयुष्याच्या, आपल्या जीवनाच्या पेक्षा वरचं आम्ही ते समजतो. त्यामुळं वेन वी जेव्हा आम्ही देशसेवा म्हणतो, आम्ही करतो, त्यावेळी आम्ही आमच्या जीवनाला देखील सॅक्रिफाईस करतो. ते होत नाही तुम्ही बाहेर गेला म्हणून. त्यामुळे तुम्हाला जे समाधान मिळतं ते फार मोठं आहे. म्हणून मी आजच्या तरुण पिढीला हे करतो, ऍडवाइस करतो की फौज ही खरंच मोठी देशसेवा करण्याची तुमची
मला जरा मराठीमध्ये हे sorry. संधी म्हणजे आहे तुमची तुम्हाला. संधी आहे संधी आहे. आणि ती तुम्ही जरूर प्रयत्न करा प्रयत्न करा. आणि तुमचं व्यक्तिमत्व खरंच चांगलं घडतं तुम्ही जर फौजमध्ये आलात. फौजमध्ये आलात तर. आणि सगळ्यात छान संदेश तुम्ही म्हणजे तुमच्या मुलाखतीमधून शेवटी मला ही मिळाला. फार मोठी संधी संधी आहे. आहे आणि तुम्ही जसं म्हटला तसं जेव्हा तुम्ही फौजीमध्ये भरती होता, आर्मी म्हणा, नेव्ही म्हणा, कुठल्या एअरफोर्स मध्ये, तर तुमचं एक त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असा असतो की माझ्यापेक्षा माझा देश महत्वाचा आहे. Correct. आणि मला वाटतं हा संदेश सगळ्यांसाठी खूप मोलाचा ठरेल. तर खूप खूप धन्यवाद. कारण आमच्या शौर्यगाथामध्ये आज पहिल्यांदाच आम्ही एका नौदल ऑफिसर यांची मुलाखत घेत आहोत. आपण खूप छान माहिती दिलात आणि युवा पिढीलाही छान संदेश दिलात. धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद.